डिअर फ्रेंड्स, एक अत्यंत इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण न्यूमेरिकल्स थ्रू शिकणार आहोत. जो न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर कसा रिअल लाईफमध्ये होतो हे समजून सांगणार आहे. तर त्यासाठी आपण 3 उदाहरणं घेणार आहोत. तिन्ही उदाहरणामध्ये व्हॅल्यूज सेम ठेवलेल्या आहेत मी. म्हणजे ब्लॉक घेतलेले आहे तिन्ही एक्झाम्पलमध्ये. त्या ब्लॉकचं मास 10 kg इतका आहे. सो आय हॅव टेकन अ मास ऑफ 10 kg. हे 10 kg दिसतं आहे आपल्याला. दिस इज अ मास 10 kg. आणि ह्या ब्लॉकला हॉरिझॉन्टली ओढलं जात आहे विथ द फोर्स ऑफ 10 न्यूटन. 10 न्यूटनचा फोर्स आहे, त्याने आपण तो ब्लॉक ओढतो आहोत. ब्लॉक फ्रिक्शनलेस सरफेस आहे. हा जो सरफेस आहे याला कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन नाही आहे, त्यामुळे हे फ्रिक्शनलेस सरफेस आपण असा गृहीत धरतो सध्या. आणि आपल्याला 2 गोष्टी काढायच्या आहेत प्रॉब्लेममध्ये. एक म्हणजे या ब्लॉकचं ॲक्सेलरेशन किती आहे, आणि दुसरं म्हणजे या ब्लॉकवरती जो नॉर्मल फोर्स आहे तो किती ॲक्ट होतो आहे. नॉर्मल फोर्स मी सांगितल्याप्रमाणे की इट इज अ फोर्स विच इज द ग्राउंड विल एक्झट ऑन द ब्लॉक. म्हणजे हा जो ब्लॉक आहे, आपण हा ब्लॉकचा फ्री बॉडी डायग्राम जर बघितला तर हा ब्लॉक आहे. या ब्लॉकवरती कुठले कुठले फोर्सेस आहेत, तर ह्या ब्लॉकवरती तिचं वजन आहे. ते वजन खालच्या बाजूला ॲक्ट होईल. आणि हा ब्लॉक खाली एक फोर्स एक्झर्ट करेल या सरफेसवरती. म्हणून सरफेस उलटा फोर्स या ब्लॉकवरती ॲप्लाय करेल, त्याला आपण नॉर्मल फोर्स असं म्हणतो. तर सरफेस शांत बसणार नाही, सरफेससुद्धा एक फोर्सने त्या ब्लॉकला धक्का मारेल. म्हणजे ब्लॉक पुश करेल सरफेसला, तर सरफेस त्याला पुश करेल आणि दॅट बिकम्स अ नॉर्मल फोर्स. म्हणजे ब्लॉकवरती 2 फोर्सेस आहेत वर्टिकल डायरेक्शनमध्ये. एक म्हणजे नॉर्मल फोर्स आणि दुसरा म्हणजे वेट. तर हे जर आपण इक्वेट केलं तर नॉर्मल फोर्स काढायचा आहे, तर नॉर्मल फोर्स इज इक्वल टू वेट. म्हणजेच नॉर्मल फोर्स इज इक्वल टू mg. आता m किती दिलेला आहे, m 10 दिलेला आहे, 10 kgs. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे. त्यामुळे आपल्याला जो नॉर्मल फोर्स आहे किंवा वेट आहे दॅट बिकम्स 98 न्यूटन. त्यामुळे पहिलं जे उत्तर आहे की नॉर्मल फोर्स किती, तर नॉर्मल फोर्स हा आपण वर्टिकली फोर्स इक्वेट केले आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळाला तो 98 न्यूटन्स. हे पहिलं उत्तर आहे. आता दुसरं उत्तर काढण्यासाठी आपण न्यूटन्सचं सेकंड लॉ अप्लाय करणार आहोत. काय न्यूटनचं सेकंड लॉ, की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्च्युली रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, परंतु इथे मास कॉन्स्टंट असल्यामुळे इट बिकम्स मास इंटू ॲक्सेलरेशन. आता फोर्स किती आहे, तर फोर्स दिलेले आहे 10 न्यूटन. आणि ॲक्सेलरेशन कुठल्या बाजूला आहे, तर ॲक्सेलरेशन वुड बी इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द फोर्स. म्हणून फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यामुळे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ही जी काय असेल ती प्लस व्हॅल्यू असेल ती आपल्याला काढायची आहे, +a असं आपण समजूया. आणि मास दिलेला आहे 10. त्यामुळे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. फोर्स आहे 10 न्यूटन आणि मास आहे 10 kg. त्याच्यामुळे ॲक्सेलरेशनमध्ये 10/10 म्हणजे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपण न्यूटनचं सेकंड लॉ अप्लाय करून ॲक्सेलरेशनसुद्धा काढलेलं आहे. सो दिस इज वन टाईप ऑफ प्रॉब्लेम. याच्यामध्ये हा फोर्स जो आहे हा अगदी हॉरिझॉन्टली आणि पॅरलल टू द सरफेस ॲक्ट होतो आहे. ओके. आपण सेकंड जो प्रॉब्लेम घेणार आहोत त्याच्यामध्ये मात्र थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. हा फोर्स जो आहे हा फोर्स मात्र हॉरिझॉन्टल ॲक्ट न होता हा फोर्स एक ठराविक अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल, थीटा विथ द हॉरिझॉन्टल असा ॲक्ट होतो आहे. त्याच्यामुळे जेव्हा तो थीटा विथ द हॉरिझॉन्टल ॲक्ट होतो आहे याचा अर्थ आपल्याला हा फोर्स, जेव्हा हा फोर्स असा आहे आणि हा थीटा आहे,
तर याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा एफ कॉस थिटा असतो आणि याचा व्हर्टिकल कंपोनंट हा एफ साइन थिटा असतो. हे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर हा एफ असेल तर हा एफ कॉस थिटा, म्हणून हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ कॉस थिटा आहे आणि व्हर्टिकल कंपोनंट एफ साइन थिटा आहे. आता आपण व्हर्टिकल फोर्सेस कुठले कुठले ॲक्ट होत आहेत ते बघू. याचा फ्री बॉडी डायग्राम काढला आपण परत. तर कुठले कुठले फोर्सेस आहे त्याच्यावरती. तर एक जो आहे तो आपण आता सांगितलं की एफ कॉस थिटा. एफ कॉस थिटा हा फोर्स आहे बिकॉज ऑफ दिस एफ. दुसरा जो आहे तो नॉर्मल फोर्स असणार आहे, कारण ही जी सरफेस आहे हा त्याला पुश करेल, तो दॅट इज युअर नॉर्मल फोर्स. आणि हे दोन्ही वरच्या बाजूला आहेत फोर्स, आणि खालच्या बाजूला त्याचं वेट ॲक्ट होईल, तो एम जी आहे. त्यामुळे एफ साइन थिटा हा साइन थिटा आहे, हा साइन थिटा आहे. व्हर्टिकली साइन थिटा आणि हॉरिझॉन्टली कॉस थिटा. त्यामुळे एफ साइन थिटा प्लस नॉर्मल फोर्स बघा इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स विच इज एम जी. त्यामुळे आपल्याला एन काढणं सोपं आहे. तर एन इज इक्वल टू, आता एफची किंमत मी 10 टाकली. साइन थिटा इज साइन 30. थिटा दिलेला आहे म्हणून 30 घेतलेला आहे. इट इज गिवन दॅट थिटा इज 30. थिटा वेगळा असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची व्हॅल्यू काढावं लागेल. आता थिटा जर 30 असेल तर साइन 30 हाफ असतो, त्यामुळे हा इथे हाफ टाकलेला आहे मी इथे. हा 10 आहे. आणि हा जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो, त्यामुळे तो 10 इथं टाकला आहे. तर 10 × 9.8 म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 98 न्यूटन. हा झाला 98 न्यूटन्स. आणि हा आपल्याला काढायचा आहे, आणि हा 10 × हाफ. तर हा इकडे गेल्यावरती हा मायनस होईल, हा 5 होतो, सो दिस बिकम्स 5. त्यामुळे 5 इकडे गेल्यावरती -5 होतो, सो 98 - 5 विच इज 93 न्यूटन्स. म्हणजे तो पहिला उत्तर आहे की नॉर्मल रिॲक्शन किती आहे, तर 93 न्यूटन. दुसरं आपल्याला काय काढायचं आहे, दुसरं आपल्याला काढायचं आहे ॲक्सेलरेशन. त्यासाठी आपण न्यूटनचं सेकंडला अप्लाय करू. एफ इज इक्वल टू एम ए, परंतु एफ काय आहे, तर एफ इज एफ कॉस थिटा. एफ आहे एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये. सो एफ कॉस थिटा इज इक्वल टू एम ए, म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एफ कॉस थिटा अपॉन एम. एफ किती आहे, एफ इज 10 कॉस थिटा इज √3/2, म्हणजेच √3 इज 1.7/2. म्हणून मी इथे टाकला आहे, तुम्ही ते सॉल्व करू शकता. मी इथे सॉल्व नाही केलेलं आहे. 10/10 म्हणजे हा कॅन्सल होईल, म्हणजे 1.7/2 किंवा √3/2 असं आहे याचं उत्तर आहे. आणि याचं युनिट काय आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड नाव ॲक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा फोर्स असा अँगलने, आणि हा पूल आहे, म्हणजे आपण पूल करतो आहे, त्याला असं ॲझ्युम करा की ती दोरी बांधलेली आहे, ही दोरी आहे असं समजा, आणि दोरीने अशा अँगलने तुम्ही त्याला ओढता आहात. त्या अँगलने, हॉरिझॉन्टली नाही ओढत आहात तुम्ही, एका अँगलने ओढत आहात. तर अशा पद्धतीने आपण सेकंड टाईपचा प्रॉब्लेम हँडल केला, ज्याच्यामध्ये पूल आहे, म्हणजे तुम्ही ओढता आहात. आणि आता थर्ड प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये पुश आहे, म्हणजे तुम्ही तो धक्का मारत आहात. तुम्ही धक्का मारत आहात एका फोर्सने. इथं हा फोर्स आहे, आणि हा फोर्स ह्या हॉरिझॉन्टलची अँगल थिटा इज द अँगल मेड बाय द फोर्स विथ द हॉरिझॉन्टल आहे. तर आपण परत एकदा याचा फ्री बॉडी डायग्राम काढणार आहोत. हा फ्री बॉडी डायग्राम झाला. कुठले कुठले फोर्सेस आहे याच्यावरती, तर एक आहे एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टली हा झाला एफ कॉस थिटा. आणि हा जो आहे व्हर्टिकली झाला एफ साइन थिटा, कारण हा फोर्स आहे ना, तर हा झाला एफ साइन थिटा. हा एफ कॉस थिटा, हा एफ साइन थिटा. आणि हा जो आहे हा नॉर्मल फोर्स एन आहे, आणि परत त्याचं वेट पण आहे, ते पण खालच्या बाजूला तो एम जी आहे. नॉर्मल फोर्स म्हणजे ही जी सरफेस आहे तो त्याला वरती पुश करते, म्हणून तो वरती दाखवला आहे नॉर्मल फोर्स. आणि वेट हा खाली ॲक्ट होतो, म्हणून तो एम जी खाली दाखवला आहे. आणि याचा कंपोनंट जो खालच्या बाजूला आहे, म्हणजे तो ॲक्च्युली फोर्स असा काढलेला आहे, तर त्याचं रिझोल्युशन हा एफ साइन थिटा, कारण हा थिटा इकडे आहे आणि एफ कॉस थिटा इथे आहे, म्हणून तो एफ साइन थिटा खालच्या बाजूला आहे, म्हणून तो मी खालच्या दिशेला दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण रिझॉल्व केली आहे फोर्सेस.
आता परत एकदा वर्टिकली काय काय आहे, न्यूटन वरती अपवर्ड्स, आणि डाऊनवर्ड्स काय काय, हे डाऊनवर्ड्स, हा डाऊनवर्ड आणि हा डाऊनवर्ड आहे. आता जर किंमत टाकूया. एफची किंमत 10 न्यूटन्स होती, F10 दिलेला आहे. थीटा हा आपण परत एकदा 30 डिग्रीज ॲझ्युम करणार आहोत, 30 डिग्रीज थीटा, आणि हा मास याची 10 kg आहे, आणि हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आता हे सॉल्व करायचं. 10 + 10 × हाफ, साईन थीटाची किंमत हाफ होते, हा 98 होतो, 98 अधिक 5 म्हणजे 103 न्यूटन झाला. ओके, सो द आन्सर नाव इज नॉर्मल फोर्स इज 103 न्यूटन. अशा पद्धतीने नॉर्मल फोर्स आपण काढलेला आहे. आणि ॲक्सेलरेशन काढण्यासाठी काय करायचं, तर न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय करायचा. F cos theta is equal to ma. F cos theta is equal to ma. तर A is equal to F cos theta upon m. F cos theta upon m, सॉरी, इथे m असेल. m किती आहे, m is 10, m is 10 kg, F is 10 × √3/2, म्हणजे हा झाला, याचं उत्तर, हा 10 कॅन्सल होईल, याचं उत्तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं √3/2 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण काय शिकलो आहोत की 3 केसेसमध्ये, एक पहिली केसमध्ये अँगल थीटा 0 आहे, म्हणजे हा सरळ रेषेत ओढला गेलेला आहे. सेकंड केसमध्ये पण ओढल्या गेलेला आहे, परंतु एका अँगल थीटाने ओढल्या गेलेला आहे. सो अँगल इज नॉट, दिस फोर्स इज नॉट हॉरिझॉन्टल, इट इज मेकिंग अँगल थीटा, बट इट इज पुल. अँड थर्ड केसमध्ये आपण पुश म्हणजे धक्का मारतो आहोत ॲट अ पर्टिक्युलर अँगल थीटा. अशा 3 केसेसमध्ये आपण 2 गोष्टी काढायचं शिकलो आहोत. एक म्हणजे नॉर्मल फोर्स आणि सेकंड म्हणजे ॲक्सेलरेशन.